नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक अशा पुऱ्या केलेल्या आहेत। तर अजिबात आपली पुरी तेलकट झालेली नाही आणि ही जी पुरी आहे ती तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। बीट वापरून आज आपण ही पुरी बनवलेली आहे। तर बीट जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं, कारण बीट जे आहेत ते लहान मुले किंवा मोठे माणसंसुद्धा त्यांना असंच खायला बीट आवडत नाही। जर तुम्ही अशा प्रकारची त्यांना जर पुरी बनवून दिली तर अगदी आवडीने खातील आणि ही पुरी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा चहाच्या बरोबरसुद्धा ही पुरी खाऊ शकता। खायला खूपच भन्नाट लागते। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी बीट घेतला आहे। तर बीट जे आहे ते अर्धं बीट उरलं होतं म्हणून मी अर्धच बीट वापरणार आहे। तुमच्याकडे जर एक मोठा बीट असेल तर तुम्ही तसं सुद्धा बीट घेऊ शकता। आता बीटाची सर्व साल काढून घेतली होती आणि जे अर्धं बीट आहे त्याचे अगदी असे बारीक तुकडे करून घेतले आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बीटचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्येच टाकून घ्यायच्या आहेत। यामध्ये हवं तर तुम्ही इथे आल्याचा तुकडा सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकलं आहे। अर्धा चमचा जिरेपूड टाकली आहे। 1 चमचा धनेपूड टाकली आहे। आता जर तुमच्याकडे धने आणि जिऱ्याची पूड नसेल तर तुम्ही इथे अख्खे धने आणि जिरे सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तर लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। आणि आता यामध्ये आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर यापेक्षा आपल्याला जास्त सुद्धा पाणी टाकायचं नाही। अगदी कमी पाण्यामध्येच हे बीट वाटून घ्यायचं आहे। आता बघा इथे आपण बीटची एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेतली आहे। आता इथे मी एक मोठी परात घेतली आहे। त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे तुम्हाला किती पुरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी मी 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे मोठा रवा सुद्धा वापरू शकता। आणि आता त्यामध्ये जे बीटची आपण प्युरी केली होती ती या पिठामध्ये टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मीठ आपण बीट वाटतानाच सुरुवातीला टाकलं होतं। आता यामध्ये लागेल तसंच आपल्याला पाणी टाकून याचा एक घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे। तर बीट पूर्णपणे मिक्स करून घेतलं नंतर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पिठाचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। तर इथे बघा पिठाचा घट्ट असा गोळा बनवून तयार झालेला आहे। इथे आज आपण 2 रंगाची पुरी बनवणार आहेत। तर लगेच आपण दुसरं सुद्धा पीठ मळण्यासाठी घेऊयात। परतमध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकलेला आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड टाकली। 1 चमचा धनेपूड टाकायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। एक आपण बिटाची पुरीसाठी पीठ मळलं होतं आणि दुसऱ्या पिठामध्ये आपण अर्धा चमच्यापेक्षा जास्त हळद टाकली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व सुके जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत। आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून कोणताही मसाला सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आपण दोन्ही जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे घट्ट असे मळून घेतलेले आहेत। तर पुरी बनवत असताना आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळायचा आहे। पीठ आपलं पातळ बनवायचं नाही। जर तुम्ही पीठ पातळ केलं तर पुरी जी आहे ती अगदी तेलकट होते आणि घट्ट पीठ मळलं की पुऱ्या या छान अशा टम्म फुगतात आणि तेलकट सुद्धा होत नाहीत। तर पीठ आपलं मळून झालं होतं तर थोडं एक 5 मिनिटासाठी आपण रेस्टसाठी ठेवलं होतं। परत आपण हे पीठ जे आहे ते हाताने छान असं मऊ करून घेणार आहेत।
तर पुरी तळत असताना तेलकट होऊ नये त्यासाठी ही खास टिप्स आहे. पीठ मळत असतानाच पीठ जे आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित मळलं पाहिजे. म्हणजे जर ते पातळ झालं तर पुरी तुमची तेलकट होईल आणि अगदी घट्ट असा गोळा मळून तयार केला तर पुरी अजिबात तेलकट होणार नाही. आता ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याप्रकारे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे दोन्ही रंगाचे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि आता थोडंसं कोरडं पीठ लावून आपण एका रंगाची ही चपाती लाटून घेणार आहेत. म्हणजेच आपण इथे जे बीटचं पीठ तयार केलं होतं त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही चपाती जी आहे थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे. अगदी पातळ चपाती लाटून घ्यायची नाही. इथे बघू शकता तुम्ही आपली ही बीटाची चपाती बनवून तयार झालेली आहे. आता लगेच आपण ही पिवळ्या रंगाची सुद्धा चपाती लाटून घेणार आहेत. इथे हवं तर तुम्ही ग्रीन कलरचे सुद्धा पिठाची चपाती लाटू शकता. म्हणजे जर ग्रीन कलर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही पीठ मळत असताना त्यामध्ये पालकाची प्युरी सुद्धा टाकू शकता. तर इथे मी पिवळ्या रंगाची चपाती लाटून तयार केलेली आहे. आता बघा इथे आपले दोन्ही सुद्धा चपात्या लाटून तयार झालेल्या आहेत. तर सुरुवातीला मी पिवळ्या रंगाची चपाती ठेवली आणि आता त्यावर ही बिटाची चपाती ठेवली आहे. आता त्याची आपल्याला एक गोल सुरळी करून घ्यायची आहे. आणि आता सुरळी आपल्याला थोडीशी फिरवून घ्यायची आहे आणि आता याचे आपल्याला अगदी छोटे पीस करून घ्यायचे आहेत. आता बघा चाकूच्या मदतीने मी छोटे छोटे पीस कट करून घेतले आहेत आणि आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर बघा दोन रंग किती मस्त तयार झाले आहेत. तर आता आपण याचे पुऱ्या लाटून घेणार आहेत. तर थोडंसं आपण कोरडं पीठ घेणार आहेत आणि पुरी जी आहे ती लाटून घेणार आहेत. तर पुरी लाटत असताना अगदी हलक्या हाताने ही पुरी लाटायची आहे आणि पुरी एकदम आपल्याला पातळ सुद्धा लाटून घ्यायची नाही. थोडीशी जाडसरच ही पुरी ठेवायची आहे. त्यामुळे पुरी जी आहे ती चांगली फुगली जाते आणि रंग सुद्धा खूपच बघा किती मस्त आलेला आहे. आता इथे बघू शकता तुम्ही आपली ही दोन रंगाची पुरी बनवून तयार आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. आता लगेच या पुऱ्या आपण एक एक बनवून ठेवून लगेच तळून घेणार आहेत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल सुद्धा आता चांगलं तापलेलं आहे. तर ही जी लाटून तयार केलेली पुरी आहे ती एक एक करून आपण तेलामध्ये सोडून घेणार आहेत. आता तेल चांगलं तापलं की नंतर आपल्याला मध्यम आचेवर या पुऱ्या दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपली पुरी किती छान अशी टम्म फुगली आहे आणि रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे. तर दोन्ही बाजूने सुद्धा आपली पुरी किती मस्त दिसत आहे. तर या पुऱ्या आपल्याला दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या आहेत. एक एक करून मी तेलामध्ये या पुऱ्या सोडून घेतल्या आहेत. तर सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्या अतिशय टम्म फुगल्या आहेत. तुमची सुद्धा पुरी अशीच टम्म फुगते का मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा आपल्या या तिन्ही पुऱ्या सुद्धा खूप छान अशा टम्म फुगल्या आहेत. तर पुऱ्या तळल्या की झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि तेल आपल्याला निपटून घ्यायचं आहे. तर एक घाणा आपण तळून घेतला की अशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा पुऱ्या तळून घेणार आहेत. तर दुसरी सुद्धा बॅच आपली किती छान अशी टम्म फुगली आहे. एक ना एक पुरी आपली किती छान अशी टम्म फुगली आहे. तर दोन्ही बाजूने ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता या सुद्धा पुऱ्या किती छान अशा टम्म फुगल्या आहेत. पुऱ्या तळून झाल्या की झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि तेल जे आहे ते आपल्याला निपटून घ्यायचं आहे आणि ही लगेच पुरी तुम्ही सर्व सुद्धा करू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या बिटाची आणि हळदीची पुरी तयार झालेली आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि रंग तर खूपच छान आलेला आहे. तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी पुरी बनवून तयार केली आहे. ही पुरी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता. दुपारच्या वेळेस जर तुम्हाला काही गरम खाण्याची इच्छा झाली असेल तर या पुऱ्या नक्की बनवून खा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.